या वर्षीच्या पावसामुळं अनेक शेतकऱ्याचा फायदा झाला. सीताफळ बागायतदाराचा मात्र यावर्षी फार मोठा तोटा झालेला आहे. यावर्षी पाऊस वेळेवर पडला आणि सीताफळाला लागेल तसं तसं पावसाचं पाणी मिळत गेलं आणि पीक पण अत्यंत उत्तम होतं. शेतकरी हिशोब करू लागले होते की आता पैसे किती होतील, परंतु अचानक आभाळ फिरलं, पाऊस पण वाढला आणि जी पक्वतेला आलेलं सीताफळ आहे ते सर्व जमिनीवर गळून पडलं. 10% सुद्धा सीताफळ शेतकऱ्याच्या हातामध्ये लागलेले नाहीत, अशी ही आजची परिस्थिती आहे. तुम्ही ही बाग पाहताय, ही जाफराबाद तालुक्यातील नळविरा या गावातील आहे, जिल्हा जालना. म्हणजे पूर्ण जर तुम्ही झाड जर पाहिलं हे, तर तुम्हाला पूर्ण वाळलेली सीताफळं दिसत आहेत. ही वाळलेली सीताफळं नाहीत. हे तुम्ही जर पाहिलं, हे सीताफळ पक्व झाल्यानंतर अति पावसामुळे आणि आभाळ आल्यामुळं ते जागेवर गळून पडलेले आहेत, त्यातले बिया गर सर्व. आणि अर्धा भाग जो आहे तो तसाच देठासह तो झाडाला लटकून राहिलेला आहे. आता ही जी बाग आहे, जवळपास 12 एकराची सीताफळाची बाग आहे. या सीताफळाचे जे मालक आहेत, आपण त्यांच्याशीच या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मी संजय मोरे पाटील. माझं गाव आहे जाफराबाद तालुक्यातील नळविरा, जिल्हा जालना. अशी काळी झालेली फळं आपण नेहमी बागेमध्ये पाहतो, पण ती फार 2-4 एका झाडावर असतात. पण तुम्ही जर पाहिलं तर 150 फळं जी काळी पडलेली आहेत ते तुमच्या झाडावरच दिसत आहेत. काय झालं असं? तर याचं कारण असं आहे की यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सीताफळाची बाग ही बहरली होती. हं. आणि विशेष म्हणजे यावर्षी थोडी लवकर बहरली होती. परंतु अडचण अशी झाली, पाऊस येणं हां. आणि ती बाग त्या पावसात सापडणं, हां. मजुराचा अभाव, हां. त्यातल्या त्या सोयाबीनची काढणी, हां. यामुळं तिची हार्वेस्टिंग ज्या काळामध्ये व्हायला पाहिजे होती, ज्या वेळेत व्हायला पाहिजे होती, हां. त्या वेळेत ती होऊ शकली नाही. बर. आणि त्याच्यामुळं हे जे फळं आहेत, हां. हे झाडावरच हे पिकलेत. हां. उष्णतेनं आणि त्या पाण्यानं. म्हणजे आभाळ आलं होतं त्यावेळेस, आभाळ होतं, आभाळही होतं, गरमी होती. गरमी होती हां. आणि वरून पाऊस होता. पाऊस होता. आणि त्याच्यामुळे ते फळं जे आहेत ते त्या झाडालाच पिकून हं. हे त्याचा गर आणि बिया हां. हे सगळे खाली पडलेले आहेत. हं. आणि त्याच्यानंतर आता हे जे तुम्हाला हे जे टक्कर दिसत आहेत, हां. हे इथे लटकले. अशा तुमच्यासारखं नुकसान होणार किती टक्के शेतकरी असतील? मला जे काही जाणवतं सर, यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास ह्या सीताफळ बागायतदाराचे नुकसान झालेलं आहे. हां. मी जी काही माहिती घेतली तर बऱ्याच बागायतदाराच्या बागा ह्या त्या व्यापाऱ्यानं ह्या सोडून पण दिलेल्या आहेत. बर. बोटावर मोजण्या एवढे शेतकरी फक्त असे आहेत की ज्यांना हे मार्केटिंग जमलं, तेच फक्त याच्यामध्ये सक्सेस राहिलेले आहेत. बर. नाहीतर यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सीताफळ शेतकरी हा या पावसामुळे कोलॅप्स झालेला आहे. अचानक वातावरण बदल, आभाळ आलं, गरमी वाढली आणि एक गट्टा सगळीच फळं पिकली आणि मार्केटमध्ये आली. त्याच्यामुळे सुद्धा भाव मिळाले नाही लोकांना. बरोबर आहे. हां. हेच याचं खरं कारण आहे. हं. सीताफळाचं पीक जे आहे, हं. हे खूप चांगलं पीक आहे. हां. परंतु याचं फळ जे आहे सर, हं. हे तुम्हाला पैसा देऊन जाणारं फळ आहे. हं. परंतु जर की त्याची जी मार्केटिंग त्या काळात झाली नाही, त्याची हां. हार्वेस्टिंग त्या काळात झाली नाही, हां. हां. तर मात्र आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते अंग सोडून देणार आहे. दरवर्षी आपण पाहतो टप्प्याटप्प्यानं मार्केटमध्ये फळं येतात आणि त्यामुळे तो भाव जो आहे तो चांगला टिकून राहतो. पण यावर्षी आभाळ फिरल्यामुळं एकदमच सगळी फळं बाजारामध्ये आली आणि ज्यांना तोडणं झालं नाही ती झाडावरून खाली पडली. हे प्रमाण जे आहे, यावर्षी बालानगर जातीमध्ये हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बर. बालानगर जात ही इतर जातीपेक्षा थोडी लवकर येते. बर. गोल्डनपेक्षा. गोल्डन पेक्षा थोडी लवकर येते. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम बालानगर मध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बालानगरच्या शेतकऱ्यांचा यावर्षी हं. म्हणजे तुरळक असा पैसा. साधारणतः मार्केटमध्ये कधी येत असतं? सीताफळाचं जे पीक आहे, मार्केटमध्ये यायचा काळ, हां. त्याच्यामध्ये फारसा बदल झाला नाही. बरं. मार्केटमध्ये आमच्या पट्ट्यामध्ये जे काही सीताफळ येतं हे साधारणतः 15 सप्टेंबरच्या आसपास येतं. बर. म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला नाही. हं. परंतु त्या काळातच पाऊस येणं, हं. त्याच्यामध्ये गरमी असणं, हं. बर. त्याच्यामुळं या फळबागेचं यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान त्यावेळेस झालेलं फळ मॅच्युरेटला येतं त्यावेळेस आपल्या भागात पाऊस नसतो का? आहे. नाही, जवळपास नसतो. साधारणतः 15 सप्टेंबर नंतर ऑक्टोबर च्या कालावधीमध्ये जो 1 महिन्याचा पिरियड असतो, हां. तर तेव्हा पावसाचं प्रमाण हे थोडं कमी जास्त असतं. बर. पण यावर्षी काय झालं की पाऊस लगातार आणि हा कंटिन्यू लागून राहिला. हां. त्याच्यामुळं हे शेतकरी ह्या कचाट्यात. बरं, आता शेवटचा प्रश्न. तुम्ही आता 12 एकर तुमची ही सीताफळाची बाग आहे. तुम्हाला यावर्षी तुम्हाला किती पैसे झाले असते, परंतु
तुमच्या हातात किती पडले? हे आपण ॲग्रोव्हिजन गट शेती संघाच्या माध्यमातून जे काही सीताफळाचं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, हं. तर त्या मॉडेल अंतर्गत आपण फक्त एका एकरामध्ये 454 झाडाच्या माध्यमातून शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये मिळावेत, हं. एवढंच गणित मांडलेलं आहे. हं. आणि त्या पद्धतीनंच आपल्या या 12 एकरामध्ये 12 लाख रुपये व्हावेत, असं आपलं एक गणित होतं. बरं. परंतु अक्षरशः त्याच्या 10% यावर्षी पैसे झाले नाहीत. किती पैसे किती झाले असतील तुम्हाला? हां? 1 लाखाच्या आसपास पैसे झाले सर. फक्त 1,00,000. बस. प्रति एकरी साधारणतः समजा 1,00,000 रुपये तुम्ही उत्पन्न धरलं त्याचं. म्हणजे तुम्हाला 10% म्हणजे त्याचे म्हणजे 10,000चे पैसे आले तुम्हाला. म्हणजे 90,000चं नुकसान आहे प्रति एकरी. हे बरोबर आहे. हे प्रति एकरी 90,000चं हे नुकसान आहे. हं. परंतु माझ्या बाबतीत जर कधी सांगायचं झालं, हं. तर माझी ही जी काही फळबाग आहे, ही जी शेती आहे, तुमच्या एक लक्षात आलं असेल, हं. की याच्यावरचा माझा खर्च हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं. माझं नुकसान झालं याच्यापेक्षा माझा नफा गेला, असं हं. मला या ठिकाणी म्हणता येईल. बरं. परंतु इतर शेतकऱ्यांचं नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजे यावर्षी. कशामुळे तुम्हाला काय नुकसान झालं कसं वाटतं? कशामुळे वाटतं ते? कोणाचं? तुमचं नाही, माझं नुकसान म्हणजे माझा खर्च याच्यामध्ये वाचलेला आहे. मशागतीचा खर्च? माझा मशागतीचा खर्च वाचलेला आहे. माझा या वर्षीचा खता पाण्याचा खर्च वाचलेला आहे. म्हणजे एनी टाइमच याच्यावरचा खताचा खर्च मला नाहीये. हं. मला याच्या फवारणीचा खर्च फारसा काही नाहीये. म्हणजे तुम्ही ह्या बेडमध्ये तुम्ही कधीच नांगरणी वखरणी वगैरे काय करत नाही तुम्ही? कधीच नाही, कधीच आणि नाही. खतं पण टाकत नाहीत वरचे? कधीच टाकत नाही. बरं. याच्यामध्ये जे तुम्हाला गवत दिसतंय, हां. ते याच्या माध्यमातूनच मला या खताचा पुरवठा या पिकाला होतो. बरं, बरं. परंतु यावर्षी नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. हो, नुकसान तर नक्कीच झालं.